इंदापुरात आज होत असलेल्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं अंकिता पाटील आता आपल्याबरोबर आहेत. अंकिता, नमस्कार. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांची चर्चा होती किंवा कार्यकर्त्यांची भावना होती आणि आज तुम्ही हा निर्णय घेतात, कसं वाटतंय? आज खरं तर हा निर्णय जो आहे हा जनतेतल्या मनातला निर्णय आहे आणि शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांचं जे मत होतं त्याला आम्ही सन्मानित करून, त्याचा आदर करून आम्ही आज हा निर्णय घेत आहोत. ताई, एक महत्वाची गोष्ट की हा निर्णय जाहीर केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मत व्यक्त केलं होतं की मला थांबवलं असतं, मी थांबलो असतो. त्यांनी उशिरा, म्हणजे त्यांनी फार घाई केली. त्यांनी हे मत नेमकं त्या दिवशीच का व्यक्त केलं हा माझा प्रश्न असेल, पण तरी आजचा दिवस जो आहे ह्या गोष्टींमध्ये चर्चा न करण्याचा, आज आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आम्ही आज एक नवीन सुरुवात इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण करत आहोत. आणि निश्चित पद्धतीने हा जनतेतनं आलेला उठाव आहे आणि येणारी निवडणूक जी आहे ती पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातला जो विचार आहे, ज्या मनात त्यांचं मत आहे, त्याला आम्ही सन्मानित करून आम्ही हा निर्णय घेत आहोत. आता खरं तर तुम्ही गेली 10 ते 12 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेत आहात राजकारणाच्या. शिवाय भाजपचंही जिल्हाध्यक्षपद तुम्ही भाजपचं घेतलेलं होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची भावना काय होती नेमकी लोकसभेच्या वेळी सुद्धा? लोकसभेच्या वेळेस आता कसं होतं, आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाचं आम्ही पालन केलं आणि तेच आम्ही आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे प्रचार करत होतो, कारण तो आमच्या पक्षाचा तेव्हाचा आदेश होता. पण त्याच्यानंतर मागच्या 3 महिन्यांमध्ये ज्या होणाऱ्या घडामोडी आहेत, ज्या ग्राउंड लेवलवर होणाऱ्या घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये आता आमच्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय असेल आणि इंदापूर तालुक्यातील जे सर्व ज्वलंत प्रश्न असतील, हे सगळ्या गोष्टी सामोरे जाता मागच्या 2 महिन्यापासून लोकांमधूनच एक आवाज उठलेला आणि लोकांनी आणि जनतेनेच येणारी सगळी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला ते मान्य केल्याशिवाय पर्यायच नव्हता. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते म्हणत होते की लवकर तुतारी हातात घ्या, आणि दुसरीकडं ज्या पक्षाबरोबर तुम्हाला जायचं आहे, म्हणजे समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर, या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये त्यांच्या नेत्यांशी कशा चर्चा होत होत्या? नाही, आम्ही सगळे पक्षश्रेष्ठी जे आहेत, पक्षाचे सर्व पवार साहेबांबरोबर आणि सुप्रियाताईंबरोबर आम्हाला त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनीही आग्रह धरला की आपण इंदापूरमध्ये सगळ्या जनतेचं हे मत येतंय आणि तुम्ही आपला या आणि एकत्रित पद्धतीने आपण जसं पहिले काम करत होतो त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण काम करू. कारण इंदापूर तालुक्याची जर परिस्थिती पाहता, आज खूप मोठ्या प्रमाणात तालुका आज पिछाडीवर गेलेला आहे. खूप नुकसान तालुक्याचं झालेलं आहे. कुठल्याच प्रकारचा विकास इंदापूर तालुक्यामध्ये झालेला नाहीये आणि शेतकऱ्यांचे हे प्रश्न तुम्हाला तर माहिती आहे की आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, भारत देशामध्ये पवार साहेबांसारखं एवढे शेतकऱ्यांचे प्रश्न कुणीच जाणून घेत नाही. कुणीच एवढ्या प्रकारचं ग्रासरूट लेवलचा जो एक कनेक्ट आहे तो दुसरं कुणाचंच नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने समोर जाता आम्ही हा निर्णय घेतलेला. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येकाच्या नजरेत आलेला आहे की काँग्रेस ही संस्कृतीची एक परंपरा आहे की जाताना कोणावर टीका करायची नाही. हर्षवर्धन पाटलांनी कुठे टीका केली नाही भारतीय जनता पक्षावरती, परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की भाजप कुठेही संपलेलं नाही, आम्ही सगळ्या भूत कार्यकारिण्या किंवा कार्यकारिण्या सगळ्या समाप्त करतोय. एका अर्थाने त्यांनी तुमच्यावर टीका केली होती, त्याचं काय म्हणणं? कसं असतं की आपण किंवा आम्ही ज्या संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत, जी आम्हाला मोठ्या भाऊंची शिकवण आहे, 1952 सालापासून आपण आज या पूर्ण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत, तर आम्ही आज 3ऱ्या पिढीवरती पण असे संस्कार गेलेले आहेत की जेव्हा आपण कुठल्याही पक्षामध्ये असतो, पक्ष म्हणजे काय असतो, पक्ष म्हणजे हा राजश्रेय असतो आणि हा राजश्रेय घेण्याची परवानगी प्रतिनिधित्वाला कोणी देते, हे सामान्य जनतेचा जो कौल असतो ते लोकप्रतिनिधी स्वीकारतात आणि तो राजश्रेय घेतात. त्याच्यामुळे आज आपली संस्कृती काय, आज जर तुम्ही पाहिलं, हर्षवर्धन पाटील साहेब आज 30 वर्ष झालं सक्रिय राजकारणामध्ये आहेत. आज सगळ्या पक्षामध्ये त्यांचे सगळीकडे संबंध चांगले आहेत. जरी 2019 मध्ये काँग्रेस सोडली असेल तरीही काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांशी एक वेगळ्याच पद्धतीचं नातं आहे, एक वेगळ्याच पद्धतीची फ्रेंडशिप आपण जर आज पाहिलेली. शेवटी विचारांची लढाई असती, ही काय कुठली वैयक्तिक टीकेवरची लढाई नसते. त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टी जरी आम्ही आज सोडत असू तरी आम्ही कुठल्याच प्रकारे त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत नाहीये किंवा टीकाही करत नाहीये. परंतु एक झालं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांची मनधरणी करायला पाहिजे होती किंवा विश्वास घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नाही अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तुम्हाला काय वाटतं? आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर पण 1-1.5-2 तास चर्चा झाली, जसं भाऊंनी पण परवा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आणि आम्ही आमची सगळी परिस्थिती मांडली आणि त्यांनीही
त्यांचा विषय मांडला, कारण शेवटी आज त्यांनीही मागच्या 5 वर्षामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची वागणूक दिली, चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं पक्षामध्ये. पण आज त्यांचाही मला वाटतं कुठेतरी नाईलाज झाला असेल, त्यांची कुठेतरी अडचण निर्माण झालेली, त्यांनी ती खंत व्यक्त करून दाखवली आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चर्चेतून आणि त्यांना सांगून विश्वासात घेऊनच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील म्हणत नव्हते तेव्हापासून अंकिता पाटील मात्र म्हणत होत्या की इंदापुरात आम्ही लढणारच, तो तुम्ही शब्द खरा करून दाखवताय. आता तुम्ही तुमची भूमिका कशी पार पाडणार आहात? नाही, कसं होतं, मी आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी ग्राउंड लेवलला फिरते. मला जिल्हा परिषदेला मला खूप मोठ्या मताधिक्याने आणि खूप प्रेमाने इंदापूर तालुक्यातील जनतेने मला निवडून दिलं आणि शेवटी जनतेने जेव्हा एक विश्वास आपल्यावरती टाकलेला असतो त्याच्यामुळे आपण त्याला परिपूर्ण उतरणं ही माझ्या आई वडिलांची माझ्यावरती शिकवण आहे. त्याच्यामुळे माझाही नेहमी भावना तोच आग्रह असायचा, काही जरी झालं तर शेवटी आपण आज जे काही आहोत ते इंदापूर तालुक्यातील जनतेमुळे आहोत. त्यामुळे आपण जनतेचा जो कौल आहे तो मान्य करून विधानसभा निवडणूक आपण लढवायलाच पाहिजे. त्यामुळे माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट असते आणि माझा स्वभावही जरा स्पष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न, इंदापूर तालुक्यातले कोणते प्रश्न घेऊन तुम्ही लोकांसमोर पुढे जाणार आहात? इंदापूर तालुक्यामध्ये आज तुम्ही जर पाहिलं तर शेतीचा प्रश्न गंभीर आहे. त्याच्यानंतर आपल्या जे सर्व बंधारे आहेत, आज पाण्याचा प्रश्न तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या बऱ्याच वर्षापासून तो एक प्रलंबित प्रश्न इंदापूर तालुक्याचा आहे. आज युवक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कुठल्याच प्रकारचा नवीन प्रकल्प MIDC भाऊंनी 2014च्या आधी ते आपल्या इथं स्थापित केल्या, पण त्याच्यामध्ये कुठलाच नवीन प्रकल्प मागच्या 10 वर्षात आलेला नाहीये. आता जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात मी निधी भरपूर आणला. निधी जरी आणला तरी कुठल्याच प्रकारचं क्वालिटीचं काम आज झालेलं आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे आधी होती त्याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती आज इंदापूर तालुक्यामध्ये झाली. आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालाय. प्रशासनावर कुठल्याच प्रकारची वचक राहिलेली नाहीये. इंदापूर तालुक्यामध्ये भर दिवसा आज जर एका कॉलेजच्या बाहेर जर गोळीबार होत असेल तर आज इंदापूर ची जनता आज इथे कुठल्याच प्रकारे सुरक्षित नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, कारण एक सुसंस्कृत असा तालुका, अशी इंदापूर तालुक्याची ओळख ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी मागच्या 10 वर्षात तडा गेलेला आहे. त्यामुळे हे परत एकदा भरून काढून एक राईट ट्रॅकवर आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या अंकिता पाटील की ज्यांनी आता इंदापूर तालुक्यातील प्रवेशाबरोबरच आम्ही काय करणार आहोत त्याची भूमिका मांडलेली. धन्यवाद.